पाहायला मिळाला नाही, कारण त्याचं कारण आहे की प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त होता. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर युनायटेड साईसागर ऐरोली हा संघ पुन्हा एकदा उभारी घेतोय. सर्वेश ज्याने 70 धावांची झंझावात खेळी केली होती बेलापूरच्या नगरीमध्ये, मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता. आता मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न केला होता. लिमिटेड ओव्हर मध्ये असा स्ट्रोक फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे सर्वेश मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, शून्यावर बाद झाला होता. त्यामुळेच कुठेतरी आपला कॉन्फिडन्स परत यावा आणि आपल्या बॅट मधून पहिली धाव यावी या प्रयत्नामध्ये हा स्ट्रोक खेळलाय. गौरव शिंदे ऑन साइडला ऑन ड्राय केलाय, इनफिल्डच्या वरून ऑन साइडला चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. सर्वेशच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावांनी सर्वेशने आपलं खातं उघडलंय. जे खात्यासाठी ज्या धावा होण्यासाठी जो पहिला बॉलवर फटका खेळला होता, आता मात्र दुसऱ्या बॉलवर आपलं खातं उघडलंय. 4 धावांना षटक क्रमांक पहिलं इथं मार्गस्थ असताना इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली होती, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, सिंगल मिळते. मंदार परब आणि टीम मंदार परबचा विचार केला तर भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली साईसागर युनायटेड टीमला उभं करण्यामध्ये, आणि त्याच्या ज्या विजयी जी घोडदौड होती त्यामध्ये देखील सिंहाचा वाटा होता. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर वय वाढतं, त्याबरोबर शरीर वाढतं, त्याबरोबर कामाचा ओघ वाढतो. त्यामुळेच आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळते. म्हणूनच क्रिकेटला इतका वेळ देता येत नाही, आणि सध्याच्या घडीला आपल्या टीमला पुन्हा एकदा उभारण्यासाठी मंदार परब आणि टीमने प्रयत्न केला, आणि त्यांच्याच माध्यमातून युनायटेड स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक स्पर्धा येते फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये. डांग सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉट मिड विकेट रिझन मध्ये जगदीश पगडेला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते, आणि एक धाव मात्र जरूर मिळेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. गौरव शिंदे तेज तरार गोलंदाज आहे, आणि मागचे 4-5 वर्षापासून गोलंदाजीचं डिपार्टमेंट गावदेवी ऐरोली टीमसाठी ज्यांनी सांभाळलंय. टपाचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. इथे हिट विकेट आणि पहिला धक्का लागतोय. चिन्मयला परतावा लागेल. पहिला गडी गारद होत असताना षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं, आणि 1 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर 1 गडी बाद. आज या मंचावर नवनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत. या गावाचे ते जावई आहेत, म्हणजे आदरणीय महाराष्ट्र मच्छीमार सेल प्रदेश अध्यक्ष चंदूदादू पाटील यांचे जावई आहेत. आणि गावदेवी ऐरोली टीम असेल किंवा गावदेवी मैदानासाठी त्यांनी देखील भरपूर योगदान दिलं. क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर यंग असताना भरपूर क्रिकेट खेळले गावदेवी टीमसाठी, पण त्यानंतर 40+ क्रिकेट देखील त्यांनी गाजवलंय. आज जितू वैती देखील आमच्या कमेंट्री बॉक्सच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्वांचंच सहर्ष स्वागत केलं जात आहे. नितीन मडवी देखील पाहायला मिळतील, ते देखील या मुख्य व्यासपीठावर आहेत. खंडू मडवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचे सगळे जाणकार मंडळी आज या मुख्य व्यासपीठावर आहेत. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. दिवेश आलाय. दिवेश असेल किंवा सर्वेश असेल, चिन्मय असेल, हे यंगस्टरने देखील खूप चांगला खेळ केला. आणि अशाच यंगस्टरमुळेच आपला टीमला पुन्हा एकदा उभारी मिळते, आणि अशाच यंगस्टरचा परफॉर्मन्स बघून टीमला एक वेगळी चेतना, ऊर्जा मिळते. जर मागच्या बेलापूरची स्पर्धा पाहिली तर युनायटेड साईसागर टीमने काय परफॉर्मन्स केला होता. सेमीफायनल मध्ये धडक मारली होती आणि सगळ्यांनाच अचंबित केलं होतं. सर्वेशची 70 धावांची झंझावत खेळी. टपाचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे जेपी. पहिली धाव तर कंप्लीट झाली, आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 7 चेंडूचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा सामना आहे.
गावदेवी ऐरोली एक बल्लाढ्य संघ मानला जातोय, मोठमोठी नावं आहेत या टीम मध्ये. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, लाजबाब टायमिंग पाहायला मिळते. दिवेशच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा षटकार. सर्वेशच्या बॅट मधून षटकार आला, माफ करा. सर्वेश कडे क्षमता आहे, मग ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता त्याला मात्र खेचून मारलाय मिड विकेट रिजन मध्ये. फुलर लेनचा चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय गौरव शिंदे. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी तुषार येतोय. तुषार सिंग. तुषार सिंगचा विचार केला तर ISPL साठी देखील त्यांनी नाव आपले नोंदणी होतं आणि जम्मू परिसरातून त्याने नॉमिनेशन केलं होतं आपलं. तुषार सिंग नुकतीच झालेली गावदेवी प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता, चांगली गोलंदाजी केली होती तुषार सिंगने. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 14 धावा. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय, काऊ कॉर्नर रिजन मध्ये फेकून दिलाय सर्वेशच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका येतो, चेंडू सीमारेषा पार षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सर्वेश सेट ऑन फायर, कन्सिस्टंटली परफॉर्मन्स करतोय. मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, पण अपयशापासून यशाकडे जाण्याचा मार्ग ज्याला माहिती असतो तो नक्कीच यशस्वी होतोय आणि तेच माहिती आहे सर्वेशला. लाजबाब स्ट्रोक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. तुषार सिंग वर चढवलेला हल्ला सर्वेश. इथे देखील चांगला फटका आहे, कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. 2 धावा देखील जरूर होतील. फेकी खराब आहे, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावर. 22 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय राकेश. पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक जगदीश पगडे त्या खाली आहे, चूक होणार नाही. आणि दुसरा गडी गारद होत असताना दिवेशला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय. टीमला फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर राकेशला मिळते सफलता. धावा जे वाहत होत्या, धावा तिथे बरसत होत्या, तिकडे लगाम लावण्याचं काम करत असताना 22 वर 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाल्याने पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद होत असताना गावदेवी ऐरोली वर्सेस साई सागर युनायटेड ऐरोली संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. भरपूर चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. एकीकडे ऐरोली टीम विकेट प्राप्त करते, दुसरीकडे धावा देखील होताना दिसते. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला बंटी, जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. अगदी जिथे मॅच फसली होती तिकडे एक मॅच्युअर इनिंग करत असताना मॅच विनिंग परफॉर्मन्स केला आणि आपल्या टीमला पहिला विजय संपादन करून दिला. बंटी आला. मोठी अपेक्षा असेल. बंटीचा झेल सुटला होता मागच्या मॅच मध्ये आणि तिथे कुठेतरी गफलत झाली होती उत्कर्ष दिवा टीम कडून आणि तो सामना गमावला होता. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची इनर एज लागली होती. फ्लाय स्लिप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, त्यामुळे सिंगल मात्र जरूर मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 23. 40-45 हा आकडा नक्कीच डोक्यामध्ये असेल. फुलर लेनचा चेंडू आहे. बॅटने मात्र सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. अगदी खराब चेंडूचा समयसार घेता आला नाही. बंटी, प्रत्येक सामना हा प्रत्येक खेळाडूसाठी नवीन असो. मागच्या मॅच मध्ये तुम्ही काय केले त्यापेक्षा या मॅच मध्ये तुम्ही काय करताय याकडे लक्ष देणं गरजेचं असतं.
या मैदानामध्ये अनेक वाहनं ये जा करतात, त्यामुळेच सामन्यामध्ये व्यक्ती येतोय, थोडासा थांबवला जातोय. स्क्वेअर लीग अंपायर विशाल पाटील भरपूर मेहनत या संपूर्ण उत्कर्ष मित्रमंडळाच्या आयोजनासाठी केली. या एंट्रीज आणणं, मैदानाची व्यवस्था करणं, त्याचबरोबर सगळं मॅनेजमेंट सांभाळणं, कॉमेंटेटर, अंपायर या सगळ्यांचीच गोष्टीची परीक्षण करत असताना, त्यामुळे सामना खेळत असताना एक दमछाक असते. आणि पहिल्या मॅचमध्ये उत्कर्ष दिवा संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. आयोजनामध्ये भरपूर गोष्टी असतात, भरपूर टेन्शन असतं, त्यामुळेच परफॉर्मन्सवर इतकं काही लक्ष जात नाही. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 राकेश चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवर बंटी पाहायला मिळतो, जो 2 बॉलमध्ये स्ट्रगल करताना दिसला. इथे आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बंटी या मॅच मध्ये कुठेतरी चचपडतोय. मागच्या मॅच मध्ये अगदी धुवाधार बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी, पण ह्या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. थोडीशी बातचीत करणं इम्पॉर्टंट आहे. सर्व्हिस चांगल्या रिदम मध्ये आहे. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. स्ट्राईक देणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, मात्र सिंगल जरूर मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25 आकड्यावर. धावसंख्येची जी गती होती ती कुठेतरी थांबली आहे. वेग वाढवावा लागेल, धाव फलक वाढवावा लागेल. दोन्ही ऐरोली परिसरातील संघ आहेत. एकीकडे साईसागर युनायटेड ऐरोली संघ तर दुसरीकडे गावदेवी ऐरोली संघ. गावदेवी ऐरोली संघाचा विचार केला तर अगदी बलाढ्य संघ आहे. या टीमकडे निलेश भोईर सारखा घातक फलंदाज आहे. JP आहे, जयेश पाटील, प्रीतम पाटील. यावेळेस सर्वेशला स्ट्राईक मिळाले आणि स्ट्राईक वर काउंटर अटॅक करत असताना शेवटच्या बॉलवर येतोय प्रहार चेंडू, सीमारेषा पार षटकार. अखेरच्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 या आकड्यावर. 31 धावा दाखल करावं लागलेत. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. बलाढ्य संघासमोर बलाढ्य धावा उभाराव्या लागतील आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. बंटीला स्ट्राईक रोटेट करावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31, 31 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर आल्या होत्या 6. दुसऱ्या षटकामध्ये तुषारने 16 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर मात्र 9 धावा म्हणजे अखेरचा बॉल वगळता राकेशने 5ही बॉल अप्रतिम दर्जाचे हाताळले. गावदेवी ऐरोली टीमचा विचार केला तर या टीमकडे निलेश भोईर असेल, जयेश पाटील असेल, जगदीश पगडे असेल, प्रीतम पाटील असेल, अनिकेत वैटी, दुर्वेश मनोरे असे धाकड फलंदाज आहे. आज संकेत कांबळे उपस्थित नाही या मॅच मध्ये. पहिला बॉल फुलरलेनचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. कॅच होईल ड्रॉप. आणि काय घडलं? 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांनी टीमची धावसंख्या 33. दुर्वेश मनोरी या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, पण कॅच ड्रॉप झाली आहे. आणि जशी कॅच ड्रॉप झाली जयेशने त्याला स्माइल दिली की काय केलंस राजा, कॅचेस विन द मॅचेस असं मी म्हटलं जातं. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विकी येतोय. यंगस्टर खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये भरपूर ऑप्शन्स आहे या टीमकडे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी असला सामना. प्लीज जे आमचे वाहन चालक आहे पापाजी, प्लीज तुसी गाड़ी थोड़ा सा आगे लेके जाओ. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो विकी. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड प्रेशर आहे. विकी शेवटचं षटक हाताळत असताना चुका करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 35 35 आकड्यावर. 35 धावा दाखल करावे लागलेत. विकीचे षटक. सर्व्हिस चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला.
फटका डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. दुर्वेश मनोरे इकडे चूक करणार नाही. मागच्या बॉलमध्ये चूक झाली होती, या बॉलवर चूक करणार नाही. फलंदाजाला परतावा लागेल. बंटीचा खेळ संपलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. आपल्याकडून चूक झाली ती विसरावी, पण चूक का झाली हे कधीच विसरू नये. त्यामुळेच त्या चुकांमधून शिकलं जातं. आणि दुर्वेश मनोरेने खूप चांगला झेल पकडला. बंटीला परतावा लागलं. थोडीशी संघर्षाची लढाई राहिली होती बंटीची, कारण की मागच्या मॅच मधला हिरो ठरला होता, पण या मॅच मध्ये इतकं काही करू शकला नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, शशांक ठाकूर. नुकतीच शशांक सिंग येतोय. नुकतंच युनायटेड स्पोर्ट्स प्रीमियर लीग झाली होती, त्यात आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसला शशांक सिंग. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल ऑफ केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दुर्वेश मनोरे इन ऍक्शन मध्ये होतोय. आणखीन एक विकेटचं पतन. म्हणजे 3 बॉलमध्ये 3 झेल आले होते दुर्वेशकडे, त्यातला एक झेल ड्रॉप झाला, पण 2 झेल अप्रतिम दर्जाचे पकडले गेलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये विक्कीने खूप चांगली गोलंदाजी केली आणि शशांक सिंगला देखील परतावा लागलं. धावा गरज आहे. सर्वेशला झालेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जो सर्वेश एक हाती झुंज देतोय, जो सर्वेश चांगली फटकेबाजी करतोय, त्याला स्ट्राईक देणं इम्पॉर्टंट होतं. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 35. 35 च्या आकड्यावर 35 धावा फलकावर लागलेत. मागच्या मॅच मध्ये तब्बल 24 धावा एकाच ओव्हर मध्ये कंप्लीट केले होते गावदेवी ऐरोली टीमने. ह्या मॅच मध्ये 35 धावा आहेत. डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल. स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. हेच आपण पहिल्या बॉल पासून करणं गरजेचं होतं, पण 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्व्हिस कडून अपेक्षा असेल की या 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके येणं. 36 धावा दाखल करावं लागलेत. फटका हवेत आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक आहे प्रीतम पाटील. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 38 धावा दाखल करायला लागलेत. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 39 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. सर्वेश कडून भरपूर अपेक्षा होतील. एक जर मोठा फटका आला तर 45 प्लस धावा होतील आणि 45 धावा प्लस हा फायटिंग स्कोर मानला जाईल. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. अंपायर लीगल बॉल असा इशारा देत असताना डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर 40 धावांचे टार्गेट उभं केलंय. म्हणजेच 4 षटकामध्ये 24 बॉल मध्ये तुम्हाला 40 धावा करायचे. प्रत्येक षटकामागे 10 ची सरासरी राखायची. बघूया या 10च्या सरासरीला कशा पद्धतीने पार करतोय गावदेवी ऐरोली आणि कशा पद्धतीने या धावा बचाव करण्यामध्ये यशस्वी होतोय साईसागर युनायटेड ऐरोली संघ. संदेश मडवी यांचं आगमन झालंय. अगदी साईनाथ दिवा टीमचे आणि 30 प्लस क्रिकेटचे आता 40 प्लस क्रिकेटमध्ये गेले. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं देखील सरस स्वागत आहे. चला ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही येऊ. तुम्ही पाहताय उत्कर्ष मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. साईसागर युनायटेड वर्सेस गावदेवी ऐरोलीचा सामना. 40 धावांचा टार्गेट आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण भेटूया. धन्यवाद.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कुडीवाडा आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मॅच आपल्या समोर रंगली जाते गावदेवी ऐरोली वर्सेस साईसागर युनायटेड ऐरोली. या मॅच नंतर लगेचच आपण सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत. तर शशांक सिंग गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर सगळ्यात घातक जर सलामीवीर जर कोण असेल तर त्याचं नाव आहे निलेश गंगाराम भोईर आणि जयेश पाटील. हे विस्फोटक फलंदाज आहे कारण की या दोन्ही खेळाडूंचा नॅचरल स्किल जर पाहिला तर दोन्ही खेळाडू अगदी विस्फोटक आणि आक्रमक आहेत आणि म्हणूनच मागच्या मॅच मध्ये अवघ्या 5 बॉल मध्ये ती मॅच फिनिश केली होती. निलेश भोईर स्ट्राईक एंडवर आहे. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवर इनटू द ब्लॉक होल निलेश गंगाराम भोईरचा केस संपलाय. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 वर परतलाय. पहिला धक्का लागतोय. या क्रिकेटची सुरुवात विकेटनी झाली आहे. निलेश भोईर बॅक टू द डगआउट. शशांक सिंगने पहिल्याच बॉलवर इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली आहे. विकेट प्राप्त करावे लागतील. या मॅच मध्ये जर जिंकायचे असेल तर गावदेवी ऐरोली टीमचे जी बॅटिंग लाईनअप आहे त्याला कोलॅप्स करावं लागेल. एक डेंजरस प्लेयर मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आणखीन एक डेंजरस प्लेयर मिस्टर जगदीश पगडे ज्याने विस्फोटक फलंदाजी करून या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दहशत ज्याने निर्माण केली असा जगदीश पगडे बेस्ट बॅटर म्हणून गावदेवी प्रीमियर लीग गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग राहिली होती. विजेता संघ राहिला होता. तर पहिल्याच बॉलवर शशांक सिंगने काटा काढलाय निलेश भोईरचा. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्याच बॉलवर इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली आहे. शशांक सिंगकडे क्षमता आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी मध्ये नेहमीच कॉन्ट्रीब्युशन राहिले. आज बॅटिंग मध्ये कुठलाही मोठा फटका खेळू शकला नाही पण गोलंदाजी मध्ये पहिल्याच बॉलवर इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 0. 40 धावांचा पाठला करत असताना गावदेवी ऐरोली संघ मैदानामध्ये उतरलाय. पापप्लीचं षटक आहे. इथे देखील चांगला बॉल चेंज ऑफ पेस फिंगर रोल केले गेले होते. डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी टीमला अडचणीमध्ये आणल्या साईसागर युनायटेड ऐरोली संघाने. शशांक सिंग पहिली 2 डॉट बॉल 1 विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पांबप्लीचं इम्पॉर्टंट षटक आहे. हे षटक फार महत्वाचं आहे. यावेळेस ऑन ड्राईव्ह खेळलाय. जगदीश पगडेच्या बॅट मधून लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा हा पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. आपल्या इनिंगची सुरुवात षटकाराने केली. हे सगळेच विस्फोटक फलंदाज आहे. निलेश भोईर असेल जयेश पाटील असेल जगदीश पगडे असेल अनिकेत वैठी प्रीतम पाटील सगळे आक्रमक खेळाडू आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्क्वेअर कट केला गेला. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर 7 धावा दाखल करायला लागले. 10ची सरासरी राखायची आहे. 40 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये सर्वेश स्ट्राईक पासून वंचित राहिला. चांगली बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाले. टीमला 40 पर्यंत पोहोचवलं. आता मात्र गोलंदाजी करत असता शशांक सिंग एक तर विकेट इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली. दडपण आणावं लागेल. स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. शशांक सिंगच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. जगदीश पगडेला देखील परतावा लागेल. एकाच ओव्हर मध्ये 2 धक्के देत असताना चांगले षटक हाताळतोय शशांक सिंग. जगदीश पगडे परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर.
7 धावा 2 गडी बाद 5 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय दुर्वेश मनोरे. दुर्वेश मनोरे फलंदाजीसाठी नवीन बॅटर. इनायत क्रमांक 4 मध्ये आलाय. चौथ्या क्रमांकावर येत असताना 2 गडी बाद टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. जगदीश पकडे आपल्या टीमसाठी 7 धावा करू शकला, तो बाद झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शशांकने चांगलं काम केलं. पहिल्या 2 इम्पॉर्टंट विकेट आपल्या नावी केल्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आखोड टप्प्याचा बॉल टॉप पेज लागलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आहे. तिसरी विकेट देखील प्राप्त होत असताना पहिला षटकाचा खेळ संपलाय. शशांक सिंगने लाजबाब स्पेल हाताळला गेले. फक्त धावा खर्च केल्या 3 7 आणि 3 धक्के देण्यामध्ये यशस्वी झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 धावा 3 गडी बाद अशी सुरुवात झाली आहे. खराब सुरुवात झाली आहे गावदेवी ऐरोली टीमची. 40 धावांचा पाठलाग करत असताना 3 प्रमुख फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अनिकेत वैती, अनिकेत अरुण वैती, अनिकेत वैती, रितेश वैती या 2 बंधूने देखील गावदेवी ऐरोली टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळले. अनेक मोठमोठ्या इनिंग अनिकेत वैतीची आम्ही सातत्याने पाहिलंय, पण टीम मध्ये कन्सिस्टंट तो खेळताना दिसत नाही. जॉब असल्यामुळेच सगळ्या गोष्टी सांभाळत असताना म्हणूनच क्रिकेटसाठी वेळ पुरत नाहीये आणि त्यामुळे जितका वेळ देता येईल तितका वेळ मात्र गावदेवी ऐरोली टीमसाठी देत असताना आता कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, साथ द्यावी लागेल. जयेश पाटीलला साथ द्यावी लागेल. 3 गडी बाद 7 धावा दाफलकर लागलेत नवीन षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर दिवेश आलाय. दिवेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 18 बॉल 33 धावांची आवश्यकता. जयेश पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. 3 विकेट प्राप्त झाल्यानंतर मात्र टीम अडचणीमध्ये आहे, प्रेशरमध्ये आहे आणि प्रेशरमध्ये परफॉर्मन्स करावा लागेल जयेश पाटीलला. बॉलची पाहणी करत असताना अनिकेत वैती धाकड फलंदाज आहे. दिवेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मंदार परब आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. डॉट बॉलची सांगता होतीये. जसे जसे डॉट बॉल येतील तस तसं मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर ला सामोरं जावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 32 धावा अजूनही करायची आहेत. 16 बॉल 32 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कराव्या लागतील. बरोबर. 40 धावांचं टार्गेट आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. येथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन. 4था धक्का लागतोय. जयेश पाटीलला देखील परतावा लागेल. एक मोठी विकेट या मॅच मध्ये पकड निर्माण केली युनायटेड साईसागर टीमने. काय वापसी केली, काय कमबॅक केलाय. जयेश पाटील देखील स्वस्तात परतलाय. 4 गडी बाद टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 4 गडी बाद 8 धावा. एकही फलंदाज तग धरू शकला नाही. जयेश पाटील देखील स्वस्तात परतला. नवीन बॅटर प्रीतम पाटील या टीमचा संकट मोचक म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. अनेक वेळा क्रुशल मोमेंट मध्ये अगदी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये तो चांगली फलंदाजी करताना दिसतो आणि तेवढी क्षमता आहे प्रीतम पाटीलकडे. प्रीतम पाटील अनिकेत वैतीवर मोठी जबाबदारी असेल, कारण की यानंतरचे बॅटिंग लाईनअप जर पाहिले तर प्रत्येक सगळेच गोलंदाज येतील. त्यामुळेच ही जोडी फार इम्पॉर्टंट असेल.
दिवेशला मिळते सफलता. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 8 या आकड्यावर. इक्वेशन जर पाहिलं तर 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. चांगला खेळ सुरू आहे, चांगला चुरस, चांगला संघर्ष सुरू आहे या मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने क्रुशियल मुवमेंटचा स्पेशलिस्ट बॅट्समनचं नाव आहे प्रीतम पाटील. आल्या आल्या दाखवतोय आपला जलवा आणि पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार षटकार. प्रीतम पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 14. चौदा धावा फलकार लागलेत. प्रीतम पाटील अनेक वेळा अशा संकटाच्या वेळी मात्र संकट मोचकच्या भूमिकेत 14 धावा फलकार लागलेत. 26 अजूनही करायचे. 14 बॉल 26 धावा. मॅच ऑन आहे आणि दोन्ही टीमला संधी आहे. विकेट प्राप्त झाले तर नक्कीच साईसागर युनायटेड टीम इथे फ्रंट फूटला येईल. पण इथे जर प्रीतम पाटील अजून 2 ओव्हर राहिला तर नक्कीच या मॅचचा लवकर निकाल काढेल एवढी क्षमता या खेळाडूकडे. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. दिवेश गोलंदाजी ट्रॅकवर. आकोटापाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि काय घडलंय. प्रीतम पाटीलला देखील परतावा लागेल. एक षटकार जरूर लागवला पण दिवेशने मात्र कमबॅक करत असताना प्रीतम पाटीलचा खेळ संपलाय. मॅच आता फसली आहे, मॅच आता अडकली आहे, मॅच आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचतीये. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे तब्बल 26 धावा. 13 चेंडू 26 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी आलाय जो अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. अनिकेत वैते विकीवर मोठी जबाबदारी असेल. प्रीतम पाटील परतलाय. 13 बॉल 26 धावांची आवश्यकता. प्रत्येक सामना हा चित्तथरारक होतोय. काल देखील शेवटचा सामना काय झाला होता. ऐरोली कोलीवाडा वर्सेस दिविशा 11 ऐरोली. एग्रेशन पाहायला मिळालं होतं. खूप थ्रिल, खूप ड्रामा पाहायला मिळाला होता त्या मॅच मध्ये. अगदी अजिंक्य लाडो असेल, सँडी गुप्ता असेल, यामध्ये एक टशन पाहायला मिळाली. आज देखील त्याच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. इनसाइड आउट खेळ आहे. चेंडू जातोय थर्ड वन रिझन मध्ये. सिंगल मिळते, एक धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 याकडे. आता 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये दिवेशने खर्च केला फक्त 8 धावा आणि 3 धक्के देण्यामध्ये तो यशस्वी झालाय. 4 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावर. 25 धावा अजूनही करायचे. इथे काय 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत वैती स्ट्राइक एंडवर आहे. मोठी फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय. अनेक वर्ष क्रिकेट मध्ये मुरलेला रुजलेला खेळाडू आहे. त्यामुळेच प्रत्येक सिच्युएशन हँडल कशी करावी आणि त्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करावी याचा अनुभव आहे अनिकेतकडे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव येते. पहिला बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. ऑफ ड्राय केलाय. सुदैव म्हणावं लागेल वैभवला कारण की या बॉलवर मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही. सिंगल मिळते. आता 11 मध्ये करायचे 24 धावा. 11 चेंडू 24 धावा. इक्वेशन आहे. हे मॅच संपल्या 9 दिवा टीमने रिपोर्टिंग करायचे. सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. टार्गेट मध्ये बदल होतोय. आता 11 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावा. मॅच ऑन आहे. संधी आहे दोन्ही टीम साठी. ऑन साइडला हेलिकॉप्टर लगवलाय. बॉलर असू दे कितीही चॅप्टर. विकीचा हा लय भारी हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषा पार षटकार. वॉट अ शॉट. अगदी फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. हा षटकार आहे ना या मॅच मध्ये कमबॅक करणारा षटकार आहे. विकी या टीमचा यंगस्टर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. आपले टॉप ऑर्डर जरी कोलमडली असेल तरी देखील मी बॅटिंग करू शकतो हे सांगणारा षटकार आहे. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे.
23 अजूनही 17 करायचे आहेत. उर्वरित चेंडू असतील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजेच 9 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक आहे बंटी आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळते, एका धावावर समाधान मानावं लागेल. आता 8 बॉलचा खेळ बाकी, 8 मध्ये 16 करायचे आहेत. 9 कशी काय? पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली, तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि चौथ्या बॉलवर सिंगल आली. वाईट बॉल होता, माफ करा, थोडीशी गफलत होती. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर, 25 या आकड्यावर. फुलरलेनचा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत तरुण वैतीच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक चेंडू, सीमारेषा पार षटकार. गोलंदाजाने केली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. सीमारेषा पार षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 या आकड्यावर. 9 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अगदी दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. चला बाउंड्री लगत आमचे व्हॉलेंटियर जातील, लक्षात घ्या. सगळ्या व्हॉलेंटियर्सना विनंती करतोय की आपण बाउंड्री लगत जा. तर 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत वैतीच्या बॅट मधून षटकार आलाय. ज्युसी फुल टॉस वर फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा बॉल आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा, 9 धावा 8 चेंडू. चांगला खेळ सुरू आहे. अनिकेत वैती एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे, तो एक्सपिरियन्स दाखवत असताना या मॅच मध्ये. मॅचची एज, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते. आता 7 मध्ये 8 करायचे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळेच या धावा कराव्या लागतील. 7 बॉल 8 धावांची आवश्यकता. चांगला खेळ सुरू आहे. दोन्ही बॅटरने एक एक षटकार लगवले आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंग. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लाईन मिस केली. आता 7 मध्ये 7. खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून. अवांतररित्या असे चेंडू हाताळणं म्हणजे टीमसाठी घातक, आणि ह्या तिसऱ्यांदा चूक करतो या षटकामध्ये. खराब गोलंदाजी. शेवटचा बॉल. इथे फटका चांगला आहे, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चेंडू धावाला अडला जातोय आणि हा चौकार घोषित केला जाईल का काय? अंपायर काय इशारा आहे? चौकार मिळेल, 4 धावा मिळतील आणि 4 धावाने षटक क्रमांक संपलं जात आहे. तब्बल तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37, म्हणजेच उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. अगदी खराब गोलंदाजी वैभवची पाहायला मिळाली. तर अखेरचे षटक घेऊन येतोय अभिषेक. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय.
2 ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना मात्र खराब गोलंदाजी केली आणि तब्बल भरपूर धावा खर्च करण्यात आल्या. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा. सेकंडवर विकी पाहायला मिळते. विकीच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. अनिकेतने चांगली फटकेबाजी केली आपल्या टीमसाठी. इम्पॉर्टंट इनिंग खेळत असताना अनिकेत वैती. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. विकी स्ट्राईक एंडवर आहे. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा आहे. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देत असताना पहिला बॉल डॉट येतोय. आता उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 3 धावा. 5 चेंडू 3 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रशांत स्मृती नवसाथी दिवा टीम बरोबर खेळ. इथे चांगला स्ट्रोक लगवला जातोय कव्हर रिजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा कंप्लीट होत असताना स्कोर झाला लेवल. आता उर्वरित 1 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता आहे. स्कोर झाला लेवल. चार चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता आहे. चला नवसादी दिवा टीमने लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. ही मॅच संपल्या आपण सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत याची नोंद घ्या. आणि अखेर इथे मात्र गावदेवी ऐरोली टीमने हा सामना आपल्या नावे केलाय. खूप चांगली इनिंग राहिली विक्की आणि त्याचबरोबर अनिकेत वैतीची या 2 खेळाडूने हा सामना मात्र आपल्या नावे केला. चला दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करतील आणि सेमी